बिहारमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं। बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान, 14 नोव्हेंबरला मतमोजणी। सनातनचा अपमान सहन करणार नाही। सर्वोच्च न्यायालयात वकिलाचा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न। भगवान विष्णूच्या मूर्तीवरील न्यायालयीन टिप्पणीमुळे घडलाय प्रकार। मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे गट आणि शिवसेनेमध्ये शब्दबाण। महापौर पदावरून दोघांचेही दावे प्रतिदावे। बिहार निवडणुकीच्या तारखांची होणार घोषणा। सर्वच्या सर्व 243 जागांसाठीच्या तारखा झाल्या घोषित। रमी खेळण्याचे आरोप कोकाटेंनी फेटाळले। रोहित पवार विरोधी बदनामी खटल्यात कोकाटेंची साक्ष नोंदवली। पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला। लाडक्या बहिणींमुळे यावर्षी आनंदाचा शिधा नाही। पूरक नुकसानग्रस्तांची ही दिवाळी गोड नाही। कमी कालावधीत शिधा वाटप करणं अवघड असल्याची चर्चा। कुख्यात गुंड निलेश घायवळचं कार्यालय सील, पुणे पोलिसांची कारवाई। शिवसेनेमध्ये येताच राजन तेली बरसले। नितेश राणेंवर बरसले। सिंधुदुर्ग जिल्हा बँकातले कर्ज घोटाळे नितेश राणेंमुळे। राजन तेलींचा नितेश राणेंवर बँक घोटाळ्याचा गंभीर आरोप। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी। नवी मुंबई विमानतळाचं 8 ऑक्टोबरला होणार पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। दार्जिलिंगमध्ये अतिवृष्टीचा प्रकोप। भूस्खलनामुळे 24 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती। मध्यरात्री 2:47 जाणवले भूकंपाचे धक्के। मुश्रीफ आणि बंटी पाटील दोस्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी। मुरगुडचे माजी नगराध्यक्ष करणार भाजपमध्ये प्रवेश। माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंग पाटील भाजपच्या वाटेवर। हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। हळद, सोयाबीन आणि कापूस ही पिकं उद्ध्वस्त। पावसाचा केळीच्या पिकांनाही जोरदार फटका। कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते। विठोबाच्या पूजेचा वाद मिटला। नृत्यांगना गौतमी पाटीलला पुणे पोलिसांची क्लीन चिट मिळाल्याची चर्चा। गौतमी पाटील अपघात झालेल्या वाहनामध्ये नव्हती। अपघाताच्या घटनेवर पुणे पोलिसांची प्रतिक्रिया। न्यायाधीश ड्रग्ज घेऊन अंमली पदार्थांच्या पार्टीत आढळला। इरफान शेख शिस्तपालन समितीकडून बडतर्फ। कळवणच्या आदिवासी आंदोलकांच्या मुसक्या आवळणार। बेपत्ता युवकाच्या शोधासाठी झाली होती पोलिसांवर दगडफेक, पण बेपत्ता आदिवासी युवक पोलिसांना त्याच्या घरातच सापडला। सोनम वांगचुक यांच्या ठाव ठिकाणाबाबत मोदी सरकारला नोटीस। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 14 ऑक्टोबर पर्यंत टळली। सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका।